26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलं. तहव्वूर राणाचा ताबा एनआयएकडे. दिल्लीमध्ये एनआयएच्या मुख्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त. अमेरिकन कोर्टानं अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालण्याची शक्यता. अमेरिकेत खटला चालला असताना भारतात खटला का? तहव्वूर राणानं उपस्थित केला होता सवाल. तहव्वूर राणाला भारतात आणलं, मात्र पाकिस्ताननं राणापासून हात झटकले. तहव्वूर राणाचा पाकिस्तानशी आता संबंध नाही. राणा हा कॅनडाचा नागरिक. पाकिस्तानचं स्पष्टीकरण. तहव्वूर राणाला आझाद मैदानासारख्या सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या. शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळेंची मागणी. शिक्षा द्यायला कसाबसारखा उशीर करू नका. सरकारकडे व्यक्त केली अपेक्षा. सुनील तटकरेंचं स्नेहभोजनाचं आमंत्रण अमित शहांनी स्वीकारलं. पालकमंत्री पदाबाबत चर्चेची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला केवळ 56% पगार. निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती. कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? इंटकच्या श्रीरंग बर्गेंचा सवाल. वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीचा बीड कोर्टात अर्ज. तर कराडच्या वकिलांकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज. देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 24 एप्रिलला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाखांची मदत भिसे कुटुंबानं नाकारली. पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करा. सुशांत भिसे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. आणि सोन्याच्या दरात पुन्हा वाढ. 2000 रुपयांनी दर वाढले. जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा दर 94,000वर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.